खेळ हा सद्गुरु राया रे चिंचेच्या मानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे दोही तोंडी हरणी पाणी पिणे आली मुखाविन पाणी प्याली रे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे आंधळ्याने देखिले बाहेर्याने ऐकिले पांगळ्याने पाठ लाग केला रे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे पाशाने सांगड करतोय ना पाशाने सांगड मृगजळ डोही वांजेचा पुत्र पोहला रे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे एका जनाधनी एक पणे विनवी हरीच्या नामे तरलो रे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे विठ्ठल समग पाया रे देव देवळ उडाले खेळ हा सद्गुरु आया रे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आदिकळ समग पाया रे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांचे कृपाने किती जायचे करू बाबा सद्गुरुदास ओम नमो जय दैवी प्रतिभा जय जय येशू सुरे आत्मरूपा देवा तुळशी गणेश करा कुंभ प्रकाश म्हणे निवृत्तीदास बाबा संतांची माता चरणावरी साचा हे करते झालं जय गिरी स्मरण होय सकमते जय करत तीच दुसरी चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो गणेश्वरा करुणा करा दयाळू तुमचा
अनुलाबलू बाबा झालू चराचे ओम नमो ज्ञानेश्वरा उपस्थित बंधूंनी वगैरे आपल्या पुण्याने कुलकर क्षेत्री चाललेला असताना 16 वर्ष दत्तदेवचा 16 पहिलंच वर्ष आपलं भागी म्हणत आणि या पहिल्या वर्षाची कीर्तन पिशवा माझ्या जवळ सूर्यकुंड ग्रामच म्हणत करू नये आता याच्यापैकी ओळखीचं एक सुद्धा वाटत नाही मला ते आत्माला हळद देते आप काय देते हेलो हेलो वाह बोल दिया अच्छा गिटार खेळी दिल्या पुन्हा पुन्हा बघतो अहो थोडं गाडी चाल काय कंटाळा आला किती लांबी आज हो ती गाडी मारली आहे बापरे बाप म्हणजे कसं त्याची कृपा आहे मुलगीला म्हणा काय वेग तेवढी पण जायचं काय 120च्या स्पीड गाडी चालली ती कराडापासून इथपर्यंत 6:15 कराडात निघालो जन्म करून 4 ते 6चं कीर्तन काय नाही झालं वाटत आवाज द्यायची गाडी ते माझ्यावर टर्नवर काय घ्या वाटायचं काय सांगावं असं सर्वांच्या सकाळी माझी गौरी काळूकर महाराजच्या आशीर्वादानं आजचे आबा चिंतकाने निघाला ऐकलेला खेळ कुठल्याही कार्याला आलं करतो म्हणजे त्याला पहिले नमस्कार का चालेल शिजव कोणाची बसलेली बोलायचं बरं का म्हणजे चुकीचं बोला हरकत नाही रेटू बोलायचं दादा पहिलवान दादा तुम्हाला रेटू बोलायचं धिरे बोलायचं नाही आपला जिल्हा कुठला आहे तो जिल्हा कुठला हे सातार काय निरावाडी भागाला रेटू घालायचं तुम्ही कुणामुळे इथं आला चालेल शरीर कोणाची त्याच्यामुळं लक्ष झालं का मग पहिले नमन त्याला दुसरे नमन तुम्हाला सर्व संत व्हायला मार्ग लावणी गेली आणि दयाने ती पण काय सांगतो या संतांचे माझं निरंतर ऐशिका वय जाती केल्या अभावीनं कवातरी व्यक्ती हो आज इतका थकलो होतो पण वाजलं केवढी येते आता काही जणांच्या तोंडावनी माशी उठत नाही माझ्या आयुष्याची स्पीड महाराजांशी कधी भेट नाही जाते आज पहिला मुंबईला असतात कार्यक्रमाला आले असते म्हणून या गावची बरं असले करतो मंडळी त्याला पाहिजे दुसरे मत वाचलं मार्ग लावली गेली आणि म्हणाला हा सुख सोहळा तुम्ही आम्ही कीर्तन मंडळीवर स्वर्गात गेलो आणि तिथं थोडं कीर्तन करूया आता घातली वर कीर्तन चालत वर गेल्यावर जे हरी नाही वर गेल्यावर राम नाही हल्लो बाबा बोलतोय झुमझुम ठिकाण या लागलंय शांताबाय वर नाही इथंच आहे मग ती वर गेली खालेलीची चकाटा स्वर्गीच्या माळाईची दाटी Oh,
भरपूर बोलता येतं पण आज वेळ नाही एवढा. कीर्तन 9 सुरू झालं पाहिजे, आता हे 11 बंद व्हायला पाहिजे. आता 11 सुरू झालंय आपलं कीर्तन. गाडी जरा फास्ट सुटणार आहे. गाडी लेट झाली की गाडी फास्ट सुटली. ऍक्सिडेंट सुद्धा होण्याचा संभव त्याचा शब्दाचा जरा समजून घ्या. शेळेकरता घेतला आपण शांती ब्रह्मशांती दूत पैठणी वर्षी नाथ बाबा याचा कूट प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा 6 चरणाचा अभंग आहे. कधी राग येत नव्हता, त्याच्या सांगत बसत नाही, मला एवढा वेळ नाही. नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली, गोलचंच पाणी बोलायचं बरं का, जरा येत नाही बोलायचं, नाहीतर मग शॉर्टकट न जाईल. कसं झालं, नाथांनी कीर्तनाला माणसं येत नाही तर भाडू सुरू केलं. भाडू अशा तरी कीर्तन माणसं येतील. सत्वर पाहू मला भावाने रोडगाव आहे तुला, सासरा माझा गावी गेला तिकडच कापू दे त्याला. मावशाला सुट्टी नाही, सासू माझी फार गाणती मध्ये येऊ दे तिला, तुला सुद्धा नाही नंदचं कार्ट किरकिर करत खरू येऊ दे. आणि एका जना घरी सगळीच मोठी, सगळी म्हणजे कीर्तन आली असू द्या, गावाची कुठली मग तिला महाराजांची गाडी कुठून बाहेर घ्यायची असं नाही. करायची होती एका भगवंत असं नाथांचं कीर्तन नाही ना. नाथांची इहिडुकीची आकार संपली, नाथांना किरणीवर घातली. किरणी चालली असताना एका माऊलीची मुलगी नाथांनी घातली. त्या माऊलीनं काय म्हणावं, मोडद्याला आजच मला वेळ मिळाला का, माझी मुलगी नांदा निघालेली आहे. मडा अडवाल अपशकून झाला. मावशाला तुम्ही मडू म्हणते, तुम्ही याचे म्हणतात मावशाला बोलायचं कोण, तुम्ही माझ्या आई बहिणीला काय बोलायचं, मेलेल्या माणसाच्या किरणी चालली खरं मडू म्हणतात का नाही. हा मग बोला. ती माऊली म्हटली माझी मुलगी नांदा निघालेली, मडा अडवा आलं अपशकून झाला. नाथबाबांनी किरणीवर ऐकलं, उभ्या आयुष्यात कुणाच्या अडवा नाही आलो, मेले तरी अडवा कशाला यायचं. नाथबाबा किरणी उठून बसले. मावशी तुमची मुलगी नांदा लावली, मी उद्या मरण, मारायचं कॅन्सर. म्हणजे तुम्हाला हसण्यासाठी गंमत सांगते असा प्रकार नाही, हकीकत आहे हकीकत. हे ठेवायचं का नाही त्यांच्या हातात असतं, म्हणजे सत्य इच्छा मरण असतात. हा देह कधी ठेवायचा हे त्यांच्या हातात असतं. मग संतांची पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते. तुमचं आमचं काय असतं, गणा बोला म्हणजे दादा बोला. देवाची जयंती, कृष्ण जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती, दत्त जयंती आणि जयंती आहे. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी. तुमचं आमचं काय, 99% उत्तर बरोबर आहे. सांगून देतो, देवाची जयंती का, संतांची पुण्यतिथी का, आणि तुमचा आमचा 13वा का. आपल्याला 13 वाजतो का, 13 वाजतो का लागता, का लागता आज आहे का याचा 13वा का घालायचा. कसं झालं, देवाची जयंती, दत्त जयंती, हनुमान जयंती, नरसिंह जयंती. देवाला मरण नाही. आज जन्म झाला का, अवकळी झाला की शुभ पता नाही. आपण नुसतं आठवण म्हणून साजरा करतो. आज झालेला त्याला लय वर्ष झालेला. मग देवाची जयंती असते का, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण. देवाला शरीर नाही, देवाला मरण नाही, देवाची जयंती. कळलं, एवढं जाते कळते ना. हा, संत इच्छामध्ये असतात, इच्छेने याचं आपलं कार्य झालं की निघून जायचं. मग संतांची पुण्यतिथी नवे नवे तुम्हा आम्हाला सुद्धा कळेल की हा देह कधी सुटणार आहे. तो आजच्या कीर्तनामध्ये तुम्हाला एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं. जरा गायला आले, जरा ध्यान ठेवा. गायला आलेली माझी भाषा सातारी कळते ना. गायला आलेले म्हणजे 70-80 पुढे गेले तरी ध्यान ठेवा. या अंत काही ज्या खुणा येतात, हे हा ध्येय कधी सुटणार आहे हे मी ह्याच्या खुणा सांगतोय. म्हणून तुम्ही गायला आले ध्यान ठेवा. महाराजांचं प्रमाण आहे, कानी घालून या बोट, कानी घालून या बोट, नाद न पाहती जाणारे 9 दिवस. कानात बोट घातलं, गुंग 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 असा आवाज येला की समजायचं 9व्या दिवशी आपण दैवरी सोडणार आहे. कळतंय ना. कानात बोट घातलं, गुंग 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 असा आवाज येला की समजायचं 9व्या दिवशी आपल्याला दैवरी सोडावी लागल. कसं झालं ना, गायला आले ना, त्या गायला आलेले. पण आता कोणी कानाला बोट घालू नका.
आता कीर्तन आहे का मला घरी जाऊन बघा नाकाच्या आणि डोळ्यामध्ये असं दाबल्या डोळ्यामध्ये चक्रसारखी सगळे 3 दिवसात जायचंय आणि शेवटचं चरण आहे नाकाग्रीचा आग्र चेहरा नाकाग्रीचा आग्र न दिशे ते दिली म्हणावा कृष्ण हरी नाकाचा शेंडा त्याशी दिसना त्याशी समजायचं आज आपल्या दैवली सोडली पाहिजे पण नाकाचा शेंडा पण असा आपापला तुम्ही दुसऱ्याच्या नाकाचा शेंडा बघत बसा खुल्यावर फेरा पडेल हे अंत काय आपण ऐका एवढं जरी तुम्हाला कळते भरपूर झालं मग संत इच्छा मागणे असतात संत इच्छेने बोलतात म्हणून पुण्यतिथी आणि तुमचा आमचा 13वा असतो का इकडं असतो आता सांगतो मी या शरीरावर 16 संस्कार व्हावे लागतात पण 16 होत नाही किती होतात नुसते 3च होतात कोणते याच्यावरचा पहिला संस्कार मावशांचं काम काय मोशन जरा बरोबर आहे नाही फारस कळते ना आता नाही तुम्ही बोलणार 60 रुपयाचं पंजन घेऊन जायचं 350 रुपयाची साडी करून निघाली घालला पैसा कशा निघाला माझ्या मावशीच्या लेख वाचीन झाले म्हणजे याच्यावरचा पहिला संस्कार नामकरण विधी बारस कळलं पहिला संस्कार याच्यावरचा त्याच्यावरचा दुसरा संस्कार मत्स्यापासून सुरुवात झाली 10 अवतार या मंगलाष्टकीमध्ये आपण नुसतीच म्हणायची पण आज काय माहिती का तुम्हाला 10 अवतार आहे आणि 4 युग आहेत त्रता तीर्था द्वापार आणि कली जाऊ दे मला तुम्ही जायचं नाही याच्यावरचा दुसरा संस्कार काय शुभमंगल कळलं याच्यावरचा तिसरा संस्कार अंतिम संस्कार स्मशानात खोचून जाळायचं किती झाले 16 पैकी 3 गेले राहिले किती जरा मुक्काई काय बोला आजचा दिवस कोणता आहे दत्त जयंती देवाची जयंती कशी झालं बोललं का बोल सांगितलं दत्ताबद्दल कुणी काय बोललं नाही बोललं आता बोलावंच लागलं आम्हाला बोललं त्यासाठी आई साहेब पार्वती आणि भोलेनाथ दोघं जण कैलासावर बसले असताना भोलेनाथानं सगळा विषय नुसता काढला पार्वती तुला एक गोष्ट सांग काय म्हणते सांगा चांगले असेल तर सांगा हो चांगले अगदी तुझ्या कामाशी आहे म्हणजे सांगा बोलण्यात सांगितलं मृत्यू लोकांमध्ये अष्टऋषीची पत्नी अनुसया सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणजे आता तिला राग आलाच की आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या स्त्रीची स्तुती केल्यावर गोड वाटतं का पुरुष मंडळी तुम्हाला नाही कळायचं त्याला विचारा आपल्या नवऱ्याने जर दुसऱ्या स्त्रीची स्त्री वा 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 काय असं एवढं नुसतं म्हटलं तर वाटूळ पार्वतीला बरं वाटल का लगेच नारायणला पाचारण केलं नारायणजी आले नारायण नारायण आले बोलायचं काय हे म्हणते खरं आहे का हो 100% खरं आहे आता म्हटली आमच्या तिघीपेक्षा हो तुमच्या तिघीपेक्षा त्या तिघी नाही बोलवलं लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती म्हणजे अशी म्हणजे म्हणजे काय हरकत नाही नारदाला विचारलं काय केलं पाहिजे काय नाही म्हणजे सत्वहरण करायचं जावं तिथं जाऊन काय करायचं तुमच्या मालकाला सांगा जेवण मागायला पण असं नाही व्यवस्थित जेवण मागायचं नग्न होऊन आता ह्यांनी त्या तिन्ही बाबाने ऐकलं ऐकावं का पतीबद्दल क्षण करता निघाले ऐकावं का इज्जतचा पंचनामा झाला ते तिघही बाबा आलं अतिवृष्टी आश्रमाजवळ त्याच्यात मला मला थोडं त्याने पूजा केली आणि आई साहेब म्हणल्या कोण अतिवृष्टी पत्नी अनुसया बोला म्हणजे काय सेवा करू जगाचं मालक पती आणि गई तुमच्या हातात आहे तुम्ही जगाचं मालक आहे तुम्ही माझ्या दारात काय मागायचं ते मागा काय नाही म्हणजे जेवण पाहिजे मिळत पण असं नाही व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित लग्न होऊन जेवण वाढलं पाहिजे काय हरकत नाही म्हणजे पतीव्रता होती कमंडोमध्ये पाणी घेतलं ती गाव टाकलं तिची वाळ केली पहिला नंबर घेतला सर पाणी गेलं ब्रह्मदेवाला पुन्हा घेतला विष्णूला
आणि पुन्हा घेतलं शंकराला बाळ करून टाकली आणि पुन्हा नारदाला कळ लावलं. हो तिघींना सांगितलं तुमच्या पतीला बाळ की ते बाळ लहान बाळ असं वय एवढी मोठी आहे. चौथी मसाला हा असतोच. कुठल्या स्त्रीला चांगलं वाटत नाही. आता आपल्या ह्या स्त्रियांना बघा ह्या जर मावश्या 5-6 जरी जर निघाले असले लग्नाला आणि त्यात जर आपल्यापेक्षा जर कोण देखील जर असली तर तिला काय म्हणते माहिती का, तू कशाला तुला लगीन चिठ्ठी आहे का, तुला काय निमंत्रण आहे का, तू कशाला येते असं. बरोबर ना मोशन. आपल्यापेक्षा देखील जर असली तुझं काय काम आहे तिथं घोटाळा ह्यानं काय बरं ह्या आताच तिथपास ना आले नारदाला कळ लावली. जाऊन म्हणजे घेऊन या त्या दान 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 ते झाल्या. आम्ही उत्पत्ती स्थिती या तिघांचा मालकी नाही मी आणि या तिला कुठे म्हणजे आमच्या आमचे पती आम्हाला त्या घेऊन जाऊन सांगितलं. पाण्यात झोपवली होती तर तिन्ही बाळ सारखी होती. अनुसाहेब मात्र सांगितलं मला काय करायला घेऊन जावं तुमचा आपल्या पती. तिघी बी गेल्या दान 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 आत गेल्यावर पाण्यात बघितली तिन्ही बाळ सारखी हो. आता उचलायचं कसं नेमकं. ती त्या पाण्याकडे ती पाण्याकडे ती फिरून पुन्हा कशी यायची घेतलं नेमकं आपलं घरचं. जर इकडचं तिकडं लहानच तर घोटाळा झाल्याशिवाय राहणार. माझी भाषा कधी आहे तुम्हाला. नेमकं आपलं उचललं पाहिजे आणि दुसरं उचललं तर काय कराय मार्ग नाही. मग शेवटलं तुम्हाला द्या. अनुसाहेब मात्र सांगितलं आमचा गर्व हरण झाला. बोला काय पाहिजे ते मागा तुम्ही. एवढं आमचं होतं तसं करून द्या. टोमॅटो बद्दल वाणी टाकलं. हो पुन्हा होते तसे गेले आणि निघाले घेऊन निघाले. निघाले तेवढा अनुसाहेब माता म्हणते भगवंता तुमच्या तिघाला मी स्तनपान केलेलं आहे. माझं काय माझं काय तुम्ही चाललात तरी तुम्हाला स्तनपान केले. तुमच्यावर माझं प्रेम बसलंय माया बसली माझं काय. त्या भगवंतांनी काय केलं या दर्शन घ्यायला गेली. त्याला हातामध्ये त्रिमूर्ती तयार झाली. तीच त्रिमूर्ती ही 3 देव एकत्र म्हटले. लक्ष झालं. ते आजचा दिवस संध्याकाळी 6 वाजता किती वाजता 6 वाजता भक्ती दत्त जयंती आणि त्याच्या निमित्त ह्यो कार्यक्रम ज्याच्यासाठी आलोय त्याचं हे सांगितलंच पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ज्याच्या निमित्त आलोय ते ओके कळलं फुलवूया विठाला. मंडळी आता आम्हाला उडे नाताने सांगितलं चिंचेच्या पानावर देऊ रचिले आधी कळस मग बाहेर म्हणजे चिंची झाड आहेत का. केवढं पान असतं काय एवढं केवढं पान असतं सुपा एवढं अगदी लहान. मग त्या चिंचेच्या पानावर देऊ रचलं बांधलं. हे मंदिर बनवत असताना अगोदर पाया नंतर नाथाने सांगितलेल्या मंदिराचा पहिला कळस बांधला आणि मग पाया खोदला. कशावर चिंचेच्या पानावर देऊ रचिले आधी कळस मग पाया. म्हणजे मंदिर तयार झालं. त्याच्यामध्ये भगवंताची स्थापना झाली दत्तमूर्तीची आणि अभंगाचं दुसरं चरण देव पूजू गेलो. देवाची जर पूजा करण्याकरता गेलो तोपर्यंत गेले. देव पूजू गेलो तर देऊळ उडाले. आता हे देऊळ इथं किती दिवस ठेवायचे कुणाच्या हातात आहे. खेळ हा सद्गुरु राय. अभंगाचं तिसरं चरण आहे दोही तोंडी हरणी पाणी पिण्याआधी. म्हणजे हरण माहिती आहे तुम्हाला. हरण जरा जोरात बोला. हरण माहिती आहे ना. हरणा तोंड किती एक. इथं नाथ बाबांनी सांगितलं 2 तोंडाची हरिण पाणी पिण्याकरता आली परंतु पाण्याला स्पर्श न करता पाणी पिऊन तुटले. कशी प्याली हे आपण नंतर पाहायचंय. जोपर्यंत तुम्ही प्याली म्हणत नाही तोपर्यंत असं कीर्तन बंद होणार नाही. आबाबाचं 4थं चरण आहे आंध्र्याने देखील बाहेरेने ऐकले पांगळ्याने पाठला केला. शेजारचं गाव गोगरे. गोगरे जवळ आले चोर. दहिवडीतलं एका आंध्र्यानं पाहिलं. कुणी पाहिलं भेटले तुम्हाला. आंध्र्याला पाहिलं. तिथे एक बाहेर आहे दहिवडीमध्ये. तो काय म्हणतो हे आंध्र्या ते 4 व्हीलर मधून नाही आले 2 व्हीलर मधून नाही आले कशावर आले घोड्यावर आले. तुला कसं माहिती. त्या घोड्यांच्या टापांचा आवाज मला येतो म्हणतो. कोण म्हणतो पाहिला. इथं दहिवडीमध्ये एक पांगळा आहे ज्याला हात बी नाही पाय बी नाही. ते म्हणतो तुम्ही दोघंही घेऊ नका. त्या चोरासने मी या कमानीची आत येऊ देत नाही.
आता याला हात बी नाही पाय बी नाही. आता म्हणलं या आंधळा कोण, बहिरा कोण, पांगळा कोण हे सर्व सांगणार आहे. काय किती वेळ झाला तरी आज सुट्टी देणार का? तर मी इकडे कधी आलोच नव्हतो आणि बाबांची कृपा आहे. वाढले की मला उड्या आल्याशिवाय राहत पाच झगडलो. अभंगाचं 5वं चरण आहे. पाशानी सांगड मृग जळलो ही वांजेचा पुत्र पोलारे. इथं नदी आहे का? म्हणजे नदी आहे का? आहे ना. नदीतून पोहरपर्यंत जाण्याकरता जे साधन असतं त्याला आपण सांगड म्हणतो. पहिली होती का सांगड? नव्हती. आम्ही कोयनाकडची माणसं आहे. कोयना धरणाच्या खाली आमचं गाव आहे. हो, नदीला जर पुरा आहे. आता एखादी जर सखुबाई बाई जर बोलली तिथं पुढे देऊन ठू बोंबलं. इतक्या लांब वैतागून आजू ऐकायला वे. माझं सगळं लक्ष असतं कोण कुठं बोलते, कोण कुठं काय करते. कीर्तनात बोलायचं नाही. कीर्तनी मिसुनी वडवड करी बेडू खुणी जन्मा. कीर्तनात जर बोललो तर पुढचा जन्म बेडकाचा मिळतो. बेडकाचा मग हळू बोललं तर बारक वेळा, मोठ्यानं बोललं की सोन्या. कीर्तनात बोलायचं नाही. कीर्तनात उठून जायचं नाही. कीर्तनात टिकून बसायचं नाही. टिकून कधी बसवत्यात? आता टिकून बसायचं नाही. कीर्तन मंडपाच्या आत असावं. नदीतून पोहणपर्यंत जाण्याकरता जे साधन असतं का सागड म्हणतो. कशाची असते? भोपळ्याची असते. 2 भोपळे बांधायचे आणि त्याला बसायचे. त्याला सांगड म्हणतो. नाच बांधणारे भोपळे नाही, थर्माकोल नाही, दगडाची सांगड बांधली आणि ती मृगजळाच्या डोहा सोडून दिली आणि तिच्या वांजेचा पुत्र आरूढ झाला आणि नदीतून पोहून पुढे गेला. पोहून कसं पोहून गेलं ते मिळेल. आणि शेवटी बाबा सांगितलं शेवटच्या चरणामध्ये 83 लक्ष नव्यानं 1000 अनेक योनीमध्ये फिरून तुम्हाला हा मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. याचा जर उद्धार करायचा असेल तर त्याला रामबाण उपाय एकच, ते म्हणजे हरीचं नाम. एका जनाधरी एक पदी विनवी हरीच्या नामे तरलो रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग बाहेर. म्हणजे अभंगाला थोडक्यात शब्दात सांगून बाबा झाले. संपूर्ण आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार. 606 चरण सोडवणार, अर्ध्या सोडवणार, अर्ध्या तिथून सोडणार. आपण चालणार, बाजूला कुठं जाणार नाही. सेवा बंद करणार आहे. अभंगाचं पहिलं चरण चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस बाहेर. चिंचेच्या म्हणायचं कुठे आल्याप्रमाणे मी म्हणणार का नाही. तुम्ही तर माझं मी आणतो मागं बोलत. माझं मला आणायचं मागं बोलत. आता हे बघा तुमचं कपडा सांभाळताय. आता मला बघा आता एकटीने जर मागं बोलत आणायचं म्हटलं तर मी येणार की. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले मंडळी. महाराज तयार आहे पण हे कूट प्रकरण जे आहे ना, कूट प्रकरणाच्या चाली लावणं भयंकर मोठा अवघड आहे. आता मी सगळी विचारलं आहे तेव्हा माझा काय प्रश्न नाही. हे पिक्चरच्या जोर आले म्हणतो, लावणी सुद्धा म्हणतो मला. योगाची कशी मी नांदायला योगाची कशी बाबा गेले हो बलगावाने. हे सगळं करतो मी, सगळं करून नाही काढलं. पिठी तयार नव्हतो. आता पिठी आता आहेच नाही, तयार नाही माझं ना. एका तुमच्या पण म्हटलं नाही तुम्हाला तमाशाचं काय येतं का, लगेच सुरू करतो तमाशाचं. हो रंगाच्या गवळणी पहिली गवळा रंग सप्याचा जशी चंद्राची जोत गगनी चांदणी लक लकिता ऐकतीची मा. कळलं तुम्हाला?
चार तामाशीतले पण गवळण गाठीतले पण बोट लावू शकत संगीत विशारद झालो सगळे असले गाणे म्हणायची भजन म्हणायचं रागधारीचं भजन म्हणायचं म्हणायचं जपता जपता सोडलो सोडलो बरं म्हणली देन देन धागे तुला का तो ना कत्ता धागे तुला का देन ना क्या बात आहे जपता देना दे देना देना दे देना टाळी वाजवायची झाली टाळी वाजवायची टाळी तरी आहे का नाही आता सात मात्र दहा दिन ता तिट कट्ट गादी गण नुसतं असं मानायचं नव्हतं लक्षात आलं किती तयारी असेल आणि जर असली मला ठाण्याला असली व्यक्ती आयसी तिथेच पडायची आकाशवाणी शिवाजी पुणे केलं 25 मध्ये पहिला नंबर घेतला ही सगळी तुमची कृपा आहे सर्वांची प्रेम आहे तुमचं माझं लक्षात आलं हृदय ह्या महाराजांच्या हॅलो याल का हो येतो किती लांब आहे जवळ आहे चिपळूण बसून आता आम्हाला चिंचेच्या पानावर देऊ रचिले आधी कळस माग आताशी अभंगाला सुरुवात होते बारकाव्याने म्हणजे ऐका पहिलं चिंचेचं पान नक्की करूया अगदी सोपं करून सांगणार लहान मुलांना मुलींना कळ असं सांगणार पहिलं चिंचेचं पान नक्की करूया ऐका जगाचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड खेड तालुका आणि खेड तालुक्यातील दहिवली हे गाव जगाच्या मापात किती व्हायचं आहे बोलायचं चिंचेच्या पान एवढा दहिवलीचा जगाच्या मापात जगाच्या बरोबर आहे आणि दहिवली या गावातील कुठली एक माऊली या मावल्यापैकी कुठली एक माऊली आणि त्या माऊलीचं उदर म्हणजे चिंचेचं पान विठ्ठल चिंचेचं पान नक्की झालं म्हणजे कळलं आता या चिंचेच्या पानावर स्त्री आणि पुरुष यांचा समन्वय झाल्यानंतर वडिलांच्या एक रेत बिंदू पासून या मायमाऊलीच्या उदरामध्ये या मंदिराची स्थापना कोणत्या मंदिराची देहरूपी मंदिराची स्थापना झाली की मावशाला ताबडतोब समजतो मग त्या आमच्या तिकडच्या मावशा घाटावरच्या वरच्या इथल्या नव्हतं का मावशा आमच्या तिकडच्या त्यांना ताबडतोब समजतो मग कोण चटणी खात्या कोण बुरम खात्या कोण कोळसं खात्या आपण समजायचं मंदिराची स्थापना झालेली सासूबाई म्हणजे सुनबाई तुम्हाला कसं काय वाटतंय मला कसं मामासारखं वाटतंय उलटी आल्यासारखं वाटतंय मग डॉक्टरांच्याकडे गेले डॉक्टर चेक करून बाहेर येतात अहो मावशी तुम्ही कडे आता आजी बनणार आहात सुनबाईला ओझ्याचं काम लावू तिला रानात पाठवू नका तिला आता आरामाची जरूर आपण समजायचं मंदिराची स्थापना झालेली कोणतं मंदिर देहरूपी मध्ये वाक्या आता लक्षात घ्या हे मंदिर दत्त माऊलीचं मंदिर बनवलं त्यावेळेला अगोदर पाया नंतर कळस बरोबर ना असंच ना पण या मायमाऊलीच्या उतामध्ये हे मंदिर बंद असताना पहिला डोक्याचा भाग तयार होत असतो आधी कळस कळते का आणि बाकीच्या अवयव त्या 12 नंतर येतात चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग कळते का डोक्याच्या वर जाते बरोबर आहे ना कोणतं मंदिर पुढे पहिला भाग संपला दुसरा भाग ऐका जन्म होताना सुद्धा डोक्याकडून जन्म आधी तुम्हाला महाराज लिशाला बोल नका एखादा उपारचा सुद्धा उपास आहे का आपल्या गावात काय त्याला म्हणते आहे का आपल्या गावात मग जर चमक पडली एखाद्याला मग महाराज असू डायरेक्टर असू सरपंच असू नाही का चमक पडली चमक पडली तर एकदम जाऊन पडली बसतो ह्याला सांग बरं वाटतं शिटाव
समोर कळलं मंदिर पहिले चरण कोणतं मंदिर देहदेवाचे मंदिर देहदेवाची जशी उसामध्ये साखर उसामध्ये आज साखर असते का नसते दादा दिसते का मग नसते का गंमत आहे जसे दुधामध्ये लोणी असतं का नसतं दिसतं का मग नसतं का तसा ते हे चक्रपाणी कळलं चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग आवाजाचं पहिले चरण संपलं कळलं पुढं देव पूजू गेलो देवाची पूजा करण्याकरता गेलो देव पूजू गेलो तो देऊळ कोणतं देऊळ हे देऊळ आता म्हणजे सांगा मला तुम्ही इथे कशा करता आलेला आहात भक्ती करण्याकरता बरोबर आहे किंवा मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्याकरता इथे आलेला आहात परंतु कीर्तन ऐकता ऐका उचकी लागली देह सुटला देव पूजू गेलो तो देऊळ कशा करता आलं आज तर मोक्ष मिळवण्याकरता इथे आलेला आहात कसं झालं मुखी नाव हाती मुखी नाम हाती मोक्ष
मोक्ष मिळवण्याकरता इथं आला, उचकी लागली, देह सुटला. कीर्तन ऐकता ऐकता जर उचकी लागली तर पुन्हा जन्माला येतं, कीर्तनच करतं. मला कीर्तन करायचं होतं, मला कीर्तन करायचं, उचकी लागली, पुन्हा जन्माला येतं, कीर्तनच करतं. आळंदीमध्ये देहूमध्ये 8 वर्षाची मुलं पाहिजेत का तुम्ही कीर्तन करताय? पोपटासारखी बोलतात 8 वर्षाची. याला कारण काय हो? याला कारण काय? याला अर्ध्याच घोटाळाहून परत आलेली उचकी लागून कळते का डोके एवढं जाते. एका एकाचं आयुष्य गेलं तर कीर्तन जमत नाही आणि 8 वर्ष पोपटासारखं बोलते. याला कारण काय? हे अर्ध्याच घोटाळाहून परत आले. देव पुजू गेलो तो देऊळ, हे देऊळ लक्ष झालं. आता पुढे दाखवूया. आता हे देऊळ इथं किती दिवस ठेवायचे पुढे जातात आहे. हे देऊळ इथं किती दिवस ठेवायचं पुढे जातात आहे म्हणजे घरा बोला. या देहाला इथे किती दिवस ठेवायचं पुणे हातात आहे. राष्ट्रवादीच्या, बरं काँग्रेसच्या, आताच्या भाजपच्या, सेनेच्या, कुणाचा? याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे? जरा बोला की त्याच्याकडे आहे. वर्ष सतत कीर्तन कमाव, जास्त देवाच्या नादाला लागू नका. तिकडे गण फासते, तिकडे गण फासते, गण मागून दिले. देवाच्या भानगडीला लागायचं नाही, त्याला फक्त प्रेमानं मागायचं. कसं ठेवा ठेवा माय बाप्पा, मला सकाळी 5 वाजता जाग काढून बाहेर राहिलो, त्या 2 घास खाली संध्याकाळी हातून पडताना त्याला बाहेर घाला. आणि बाप्पा तुम्हाला सकाळी 5 वाजता जाग करीन आणि तुम्ही त्याच्या बाहेर घातला नाही, कचकून हाणलं, तसंच पडलं आणि ते मी झोपतलं उठलं. कोण कमरू हात घेऊन उभं राहिली ती आणि रिमोट हाताला आला आणि नेमकं आपलंच बटन गावलं. लय काय करू नका. तिकडे गण भाजले, तिकडे गण भाजले, या होते त्या होते, गण महाग केलं, त्या भाजलेट फोडून नका. फक्त प्रेमानं त्याला सांगा, बापा रे कळवळे सांगा, कळव बापा रे. खेळ हा सद्गुरु कधी उचलायचं? हे देवतेची संत
देवतेची संत निमित्त त्या अंगी आयशे बळ रेडा बोलले. रेडा करतो कोण मला म्हशीचा पोरगा ज्ञानोबाने रेड्याला बोलायला लावलं. लक्ष झालं का? निर्जीव भीत चालवली मेल माणूसाची तोपटविलं केलं का नाही? नव्याने ज्ञानोबाने आपल्या सच्चिदानंदाबाबांची प्रेत्याला चालली होती आणि त्यांची पत्नी पाठीमागून सत्तीजण एका निघाली होती. जाता म्हणजे ज्ञानोबाईंचं दर्शन घ्यावं. ज्ञानोबाईंनी दर्शन घेतलं. ज्ञानोबाईंनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्य होती ती माऊली म्हणली महाराज माझ्या पतीची प्रेत्याला चालली असला आशीर्वाद देत आहे. ज्ञानोबाई म्हणजे माझ्या मुखातून शब्द निघाला नाही कुठे ठीक आहे थांबवा थांबलं उत्तर खाली उतरलं. त्याचं नाव काय? त्याचं नाव सच्चिदानंद सच्चित आणि आनंद कधी म्हणू शकत नाही. संजीवन मंत्र म्हणता उठून बसून जा घरी सांगितलं म्हणजे जाणार नाही. राहिलं असे तुम्ही सांगाल ते काम करू. काय केलं? ज्ञानोबाईने मुखानं ओव्या म्हणायच्या आणि सच्चिदानंदाबांनी लिहायच्या. मूर्त्याकडनं ज्ञानेश्वरी लिहिली आहे. कळते का मंडळी? मूर्त्यानं ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि जिवंत आहे त्याला वाचता येत नाही. मेलं माणूस आपल्याकडे एक पद्धत आहे बघा. आपल्याकडे स्मशानामध्ये नेताना मध्ये तरी उतरता का? जरा बोला मध्ये विसावा असतो का नाही तुमच्याकडे? तुम्ही डायरेक्ट नेते तुम्ही भाग्य म्हणायचं. जेव्हा तिथं तरी उतरता का नाही? तिथं उतरता ना तिथं उतरून तुम्ही बाजूला उभं राहता का? राहता ना. बरं का राहता? तोच विसावा ना. बरं का राहता? तो उभं का राहता? एक आपली कल्पना एक समज आहे. ज्ञानोबाईने पेट खाली उतरलं आणि ते उठवून बसवलं. तसं तुम्ही नुसता अंदाज करता जर आपलं उठून बसलं तर बसलं म्हणजे काय आपलं उठून बसत रेल्वे बोलायला चालू केवढी ताकद संताची. या देहाला इथं म्हणजे तुमची आमच्या कुणाच्या हातात नाही. कळलं? देव पूजो गेलो तव देवळ उडाले खेळ हा सद्गुरु राया रे. दोन चरण समाजी समाजी का? अभंगाचं तिसरं चरण.
कुंभकर्णाच्या नाकातला केस काढताना त्या श्वासानं चिमटा हातानं सुटला तो आत गेला. आता चिमट्यानं काय व्हायचं त्या कुंभकर्णाला? होईल त्या चिमट्याला काय म्हणणार का? काय म्हणणार तुझं हे नाकात हात घे. तोही तोंडी हरणी पाणी पिण्याआधी मुखाविनं पाणी म्हणजे दोन तोंडाची हरणी पाणी पिण्याकरता आले. आता पुन्हा एक करा ना बरं, जिथं महाळ उभं आहे तिथे बोल लावणार आकडा गेले की आज होते. म्हणजे दोन तोंडाची हरणी पाणी पिण्याकरता आली, परंतु पाण्याला स्पर्श न करता पाणी पिऊन सुटतात. आतापर्यंत दृष्टांत सांगितलं नाही. जरा दृष्टांत जर पटवून देतो तुम्हाला. जवळचा बाजार कोणता? खेड. खेडच्या बाजूला गेलं, सकाळी उठलं खेडच्या बाजूला गेलं, जेवण केलं नव्हतं. माझा भूक लागल्याचं काय करता? भज्याची लागली पाहिजे. एक प्लेट घेतलं आणि खायला सुरुवात केली. एवढे माझे आमचे कदम मारावे लागते. मला भजी खाता येईल म्हटलं. हो का म्हटलं? रात्री तुमच्या कीर्तन होतं, एक तर लेट आलो, जेवलो नाही. खरंच नाही जेवलो का म्हणलं नंतर बघू, पण पहिलं लोक आहेत कीर्तन करू काही जेवायसाठी चालू का नंतर बघू. भजी खात असताना माझं नाही पाहिजे, मला भजी खाता नाही म्हटलं. हो मग तुम्ही आमच्या भागात कीर्तन ऐकता आलेला आहात, माझ्या तर पेट पेटी घ्या. नको नको नको. अहो घ्या महाराज, बिल मी भागवतो. नको नको. अहो घ्या महाराज. नको नको. दृष्टांत संपला. आता फक्त उत्तर तुम्ही द्या. कोण गुणगुणते? मला गुणगुणते आणि पक्का विषय मला पेटला. गुणगुणलं एखादा की ते माझ्या कानात येत आणि पुन्हा विषयाचा मला सांगा म्हणजे मराठीचं उत्तर आहे. भुशी पाहिजे कुणी? पटली उत्तर द्या. पटली जरा जोरात बोला की मला. डोळ्याने कळलं कुणाला ही भजी आहे, हा गुळ आहे? कळलं कुणाला? मला इच्छा होती ही भजी खायची, पण ही भजी आहे ते कळलं कुणाला?
बुद्धीला हा कोण बुद्धी बघा एवढं साहेब शान सगळं कशाला कळलं आपण सर्व नवा बुद्धी आहे का आपण सर्व म्हणतो हा माईक आहे एक गोष्ट बोलला बुद्धीला रूप पाहता लोचनी लोचनी कोण सुख झाले हो साधने कोण बुद्धीला उपमा साधनेशी बुद्धीला बजी पाहिजे डोळे कळलं कोणाला बुद्धीला खाली कुणी तोंडात वाटलं उत्तर आणि तृप्त कोण झालं पोट इथंच खरी गंमत आहे तृप्त झाली ती वासना कसं झालं मंडळी वासनेला दोन तोंड आहेत आता इथे जाणकार मंडळी आहे वासनेला तोंड किती दोन कोणती कोणती एक प्रवृत्ती दुसरं निवृत्ती ही दोन तोंड असून वासनेकडं तिने तोंड लावलं मला म्हणजे माझ्याकडे तर एक प्लेट घ्या नको नको एक चांगलं अहो घ्या नको नको अहो घ्या ही नको म्हणणारी कोण आहे नको म्हणणारे कोण आहे वासना कळते का नाही अभंगाचं चरण काय दोही तोंडी हरणी भुसी खाणे आली बोलणं की मला असं बरोबर लागलं मुखाविनं पाणी प्याले रे तोंड लावलं का नाही ना कोण वासना ते किती झाला आगाव किती आगाव किती आगाव वासना म्हणाला वासना काय दिखाय मागते म्हणजे जरा बोला प्रतिसाद द्या का बंद करू काय दिखाय मागते का नाही कधी काही माणसानं खायचेच खावा का नाही पण दात पडलं तरी सापडते कळते ना पण खा की सुधीनं खा आमचं तरी वाचं का जाते खा की कसा अवकाश खा सुधीनं खा जरा नळी आवडून धर नळी करते का नळी नळी आवडून धर नळीत आतलं वाढताना नळी हातातून सुटली बिटली नळी हातातून सुटली बिटली आडवा बाहेर का खा की पण सुधीन तरी खा दात पडलं तरी सापडते शेवटी शेवटी तरी याच्यासाठी गेला होता आता शेवटचा दिवस आता तरी पुढे नका करू ना असं आता तरी याचा अर्थ पाठीमाग काहीतरी केलंय म्हणजे आता किती सांगायचं की अरे विद्या वासना लय आगाव ही आवडली जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हरणी पाणी पिणे आली मुखाविनं पाणी प्याली रे चिंचेच्या पानावर घेऊ रचिले भाजी कळस मग पायाने गोपाल कुमारी
ज्याला ज्याला हात आहे हाताला टाळी मुखांना 1 नंबरला मी म्हणणार 2 नंबरला जेवढे पुरुष आहेत तेवढे 2 नंबरला 3 नंबरला म्हणायचं हो आजी मावशी काकी कसं झालं मी 1 नंबरला म्हणणार पुरुष मंडळी 2 नंबरला आता मला बाकी जरा थांबा विठ्ठला रखुमाई विठाला 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 रखुमाई विठाला विठाला तुम्ही म्हणताना तुमची काही तुम्ही मला येते कुणी कोणा मदत करायचा प्रयत्न करू नका हे मदत केल्यामुळे आपलं झालंय वाटतं या म्हणल्या राष्ट्रपती या म्हणल्या खासदार या म्हणल्या आमदार या म्हणल्या नगरसेवक या म्हणल्या सरपंच त्या बसल्या खुर्चीवर आपण ताडपत्रीवर आणि टाळी जरा गणेशी वाजवा 1 वाजनातली टाळी दुसरी पारपट्टी विनोद झाल्यावरती टाळी होतात 2 आणि तिसरी जशी वाजवा तिथं नंबर मावशाला तुमचे जात आहे जुन्या मावशाचे टाळ्या जुन्या मावशा जुन्या मावशीला थाळीला भाकरी भाजी खुसखुशीत आलेवाला खुश बांधलेवाला खुश आता नया मावशीला थाळीला भाकरी भाजी पहिली जुन्या मावशी हातावली भाकरी आता नवीन मावशीचं वाटून 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 नया मावशीने जर थाळीला जर भाकरी जर लावली तर भाकरी खायला लावल्याबरोबर आणि खाण्याबरोबर सगळ्या मॅचिंग घोटाळा केला इकडे इकडे तेवढं इकडे इकडे काय तुमचं कसं विठाला रखुमाई विठाला यो खाली पत्रीने उघडून उजूर पाडला तुम्ही थांबा मुंगळ्याची लाईन मुंगळ कधी लाईन मध्ये नसते मुंग्या बाबाच्या लाईन मध्ये चला मावशानो टिकून बसलो गाव सरळ सरळ बोला ए आजी सरळ बोला चला मी पुढे म्हणतो सुंदर माझे जाते ग फिरते बहुता गोव्या गाव कौतुक तू ये रे वा विठाला ये रे वा विठाला सासू आणि सासरा धीर तो दिसारा शेता शेतानंतर कसे कोण जर भांडण जर लागलं तर कंबर कसून त्या नावाला बाहेर सासू आणि सासरा धीर तो दिसारा घोळगोळ्याला माचे ढाळी घोळगोळ्याला माचे ढाळी काय झालं ऐका नाही कृष्ण खेळे चेंडू फळी कृष्ण खेळे चेंडू फळी बोलावा विठाल पाहावा विठाल सासवानी सासरा धीर तू दिसारा गोव्या गाव भरताना तू ये रे मा विठाला विठाला रखुमाई विठाला विठाला बोलावा विठाला टाळ्यावर पाहावा विठाल टाळ्यावर करावा विठाल टाळ्यावर मिसारी सुटाला विठाला रखुमाई धन्यवाद ज्यांनी हाताला टाळी वाजली असून मुखांना घेतला असेल त्यांना धन्यवाद दोन्ही पैकी काही नाही केलं तर पण धन्यवाद 3 चॅनल झाले अजून 3 बाकी 11:15 वाजले
म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मला रोज डबल कार्यक्रम होतो. परवाशी नगरला होतो, बक्षीस एक वर्षी जागरण शाळा मुंबईला आंबाडी होतो. आंबाडी काही कोणतं आंबाडी मोठीचे पुढं आंबाडी तिथनं गेलो, नगरला कीर्तन केलं, तिथनं तासगावला गेले, आता संध्याकाळी करायला गेलो, पुन्हा येत आम्ही सारखं चालू आहे. दुखते मग असं येवं ते संध्याकाळचे बोलायचं पण तुमच्या जो जवळ प्रेम आहे, तुम्ही काय हा तुम्ही जवळ हा कपडा सांभाळता लोक आवडतो. 12:30 वाजला मंजूर आहे. ओके. आंधळ्याने देखिले पाहिल्याने ऐकले वाजवायचं का गावी लोकांना ठोकर घेतली आंधळ्याने देखिले ऐका महाभारताचा आंधळा कोण धृतराष्ट्र. पण ऋषीमुळे आपल्या भावाची मुलं आहेत. अर्धराज्याचं मला काही माहिती असून गप्प बसलं, त्याला ज्ञान म्हणायचं. तो शेजार दुसरा एक आंधळा आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणच्या धर्मयुद्ध हस्तिनापुरामध्ये बसून धृतराष्ट्राला सांगतोय कोण संजय. त्याला दिव्य दृष्टी होती, तू याच्या म्हणजे पाहत नव्हता. आता हे डबल निघाला, डबल टीव्ही आता निघाली. मला आपला सापडा इतका जुना आहे, त्यावरती टीव्ही होती. तिथं 100 महिन्यावर संजय पाहत होता, दिव्य दृष्टी होती. तो एक आंधळा याच्या मध्ये सुन नाही त्यानं पाहत. आणि तिसरा याच्यात आंधळा सहजने आंधळा गा निर्गुणे आकार बनते व्रती निवृत्ती झाली जन दिशे न तिथे मी माझे हर. इथं पारण असतं का? पारण कधी असतं? माझ्या काकड्या येतात काकड्या पारणामध्ये. तुम्ही काकड्या येता का? काकड्या ताटातली घेऊन नाही येत तुमच्याकडे? बोलत नाही आमच्या गावामध्ये संपूर्ण मावल्या ताटातली घेऊन पांडुरंगाला सांगलं गाण्याला. पांडुरंगा विठ्ठलाबाई बाबा पुढचा जन्म मला माणसाचा दे. तुकोबाई सासू मामी भजन करा, मामी भजन करा. मामीने भजन नाही केलं, मामी मेली आणि गाडी गेलं कुंभाराची. भजन नाही केलं, काकड्याला नाही आलं तर तिकडे जावं लागतं. आता पारण सुद्धा झालं, काकड्या नवसर सगळ्यांनी यायचं. तुकोबाई सासू मेली, तिकडे जावं लागलं. लक्षात? हा. आणि काकड्यामध्ये हे सगळं म्हणलं जातं. तांदूळ झालो देव. किती आंधळे सांगितले? 2 आंधळे सांगितले नाही. याच्यात तिसरा आंधळा म्हणजे भीतीला टेकवले डोळे असतात की नाही? जरा बोला बरं. भीतीला कधी टेकवते?
बोला ना तुम्ही मेल्यावर डोळे असतात की नाही डोळे असतात मुलीला समाजाबरोबर मुलगी सासरवरून धावत पोहोच येते आपले पप्पा गेली अंगणात आल्याबरोबर अंगणातच ओरडते बाबा सुरात आहे का रडायचं ती अंगणातच ओरडते बाबा माझ्याकडे याद जाताली बघा पाहता का इमोशन पाहता का मला सांगा डोळे असतात की नाही डोळ्या म्हणजे बल असते हे बल असते पण पाठीमागचं कनेक्शन तोडलेलं असतं त्याच्यामुळे लुकू 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 करत नाही एक कवी ऐकवी एक नाव आहे ना आपला पाहणारा निघून गेला तर हे बल लुकू 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 करत नाही कळलं आंधळा समाजा आता बाहेर बाहेर झालो या जगी बाहेर झालो या आईसाई पार्वती आणि भोलेनाथ दोघांचा संवाद आईसाई पार्वतीने हाती घेतला भोलेनाथा मला अशी एखादी गोष्ट सांगा पाठीमागे झालेली आहे पण परत परत पुन्हा होणार नाही भोलेनाथ म्हणजे पार्वती त्या पद्धतीची गोष्ट माझ्याकडे आहे परंतु ती तुला सहन होणार नाही गोष्ट अवघड आहे त्याच्यामध्ये अध्यात्म आहे तत्वज्ञान आहे तुला सहन होणार नाही म्हणजे मला तसलीच गोष्ट सांगा गो असली कसली गोष्ट अवघड आहे मला नाही सांगायची गप मी का सांगते आता लेस लाडत आल्यावर मला नाही सांगायचं माहिती थोड जाऊन बघितली लय लाडत आल्यामुळे महाराज असू चौकदार असू बदल का महाराज असू चौकदार असू एखादा पैलवान असू डायरेक्टर असू एखादा मंत्री असू लयच लाडत आलं सांगावच अहो भोलेनाथ सुद्धा पाहिलं पार्वतीला एकाच वाजतामध्ये घेऊन गेले तळ्यात आणि महत्वाचा विषय सांगू नये बरं का कधी घरचेच नाही मनात राहत नाही सांगितलं की लगे बाहेर पाण्यावर गेली माझी मोशी वैश इकडे तुम्हाला म्हणून सांगतो मनात राहत देवाला काळजी होती मग किती ठिकाणी बांधलेत केसात बांधले कानात टोचले नाकात टोचले गळ्यात बांधले दंडात बांधले हातात बांधले बोटात बांधले कमरेत बांधले पायात बांधले 10च्या 10 बोटात बांधले इतकं बांधले तरी ऐकत नाही देवाला काळजी वाटली महत्वाचा विषय सांगू सांगितलं तर घोटाळा झालेला पार्वती लाडत आली एका दिवसामध्ये घेऊन गेले तळ्याच्या काठावर बसले महाशिवरात्री कथा गोड सांगण्याकरता सुरुवात केली अवघड विषय असल्यामुळं गोष्ट हुकार हळूहळू बंद होत चालला आता जोपर्यंत हुकार चालू आहे तोपर्यंत गोष्ट सांगितली जाते हुकार बंद झाल्यावर गोष्ट कोण सांगत नाही हुकार हळूहळू बंद होत चालला पार्वती झोपली हुकार कोण दिला तळ्यामध्ये असणारे मासे या पोटामध्ये मच्छीदार हुकार दिला गोष्ट पूर्ण झाली पाठीमागे पाहिजे पार्वती झोपते हुकार कोण देते अंतर्ज्ञान पाहिजे तळ्यामध्ये मासे पोटामध्ये मच्छीदार होणार आहे गुरुवचन चूर ऐकू नये तिथून त्रिसूळ सोडला माशीच्या पोटात घुसला मच्छीदाराचा कान फटला तिथपासून कान फटेनाथ तिथपासून आपला संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ शीतांचा मच्छीदार करायचा मच्छीदाराने बहुत वर्ष वाळा गैनी प्रसादी निवृत्ती दाताला ज्ञान देवा साथ सुचविले आपला संप्रदाय आता मला सांगा माशाला कान आहेत का माशाला स्पर्श ज्ञान आहे मग त्या बाहेर ऐकलेलं आज तुमच्या आमच्या कामाला आलं मुली पारायण नाही मुनी दत्त जयंती आहे तर तुम्हाला आम्हाला काही कळलं लक्षात आलं का पण महत्वाचा विषय सांगू नाही त्यांना आणि अवघड विषय असला की मावश्या झोपत्यात झोपता नाही मावशा जर कीर्तन अवघड असलं तर ह्याच मावशा काय करत नाही का अशा करतात हे अशी अशी पण करते अगं बुवा बंद बी करीन झाले काय कळून झाले कीर्तन कळावं नाही मावशा जरा बोला तुम्ही माझ्या काय बोला कीर्तन कळावं डोके एवढं जावं कळावं आता जर उद्या सकाळी ह्या मावश्याला कुणी जर विचारलं रातचा बुवा कुठला होता सातारचा होता आपण कसं घेतला चिचचं पाणी घेतलं आणि पुन्हा मला कधी जर बोलवलं ह्या बाबांनी जर मला पुन्हा कधी बोलवलं माझी गाडी आली एखाद्या मावशीने मला पाहिलं की मावशी देखील
चिसले कानाला बोला विषय किती अवघड असू द्या, अभंग अवघड असू द्या, लहान मोठ्यांना कळला पाहिजे. माझा कीर्तन लय भारी, कीर्तन लय भारी, अभंग कुठला होता तुम्हाला काय उपयोग काय आहे त्याचा? ज्ञान झालं पाहिजे लोकांना, ते कळलं पाहिजे, त्यांच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला पाहिजे. म्हणून आनंद निर्माण करण्याची ताकद भगवंतांना दिल्यामुळं आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रात मी फिरतोय. आता येताना दोन्ही बाजूला झाडी म्हणलं कुठं आलं पुन्हा दोन्ही बाजूला झाली लई वाईट परिस्थिती. हे आता डांबरी बिंबरी झालं, पहिलं काय केलं असेल इथल्या लोकांनी? अरे वाईट अवस्था खरंच. आता एसटी येते ना, काय काय येते तुम्ही पाहिजे पूर्वी जायचे एसटी खांबा यायचे, आता तर सुधार झाला, तर पहिलं लई विकट अवस्था असणार. असं तिची कृपा झाली तुमच्यावर. कुठे होतो मी? माशाला कान नाही त्या बाहेरनं त्यांना ऐकला तुमच्या आमच्या कामाला आला. आंधळा समाजा, बाहेरा समाजा, राहिला कोण? पांगळा. आता तुम्ही सर्वजण येताय एका मिनिटाच्या आत मुंबईला जाते की परत येते काय मन मावशीकडे बसल्या घरात रवेला टाळा लावलाय, लॉक लावलाय, पण झटका दिला नाही. गेली तिथे आली परत बसली कीर्तनात, गेली मुंबईला, रूम लावले का नाही, नळी बंद केलाय का नाही कुणा ठेव, गेली मुंबईला आणि परत बसल्या कीर्तनात. काय म्हणायचं? मन हात आहेत का, पाय आहेत का? सांगू मला झालो देवा नाही हाताला पाय. मुंबईला गेलं, दरड पाहत नाही, डोंगर पाहत नाही, रेडिओ पाहत नाही, काही पाहत नाही, गेलं की हात नाही, पाय नाही, पांगुळ झालो देवा नाही हात पाय. वैसर दयावरी सैराटली वेळ पाहता येत नाही. खेती कुंपकाती पाहे, दरड पाहत नाही, डोंगर पाहत नाही, समुद्र पाहत नाही, गेलं की आलं काय मग कळलं? आंधळ्याने ऐकले, बहिरेने ऐकले, पांगळ्याने पाठलाग, चिंचेच्या पानावर देऊ रचिले आधी कळस मग. असं मी सांगलं पाचवं चरण. ओशानी सांगड मृग झालं दोघी, ओशानी सांगड मृग झालं, ओशानी पहिला सांगतो मग पाऊस लगेच सोडतो मला 15 मिनिटात सोडतो, पण जरा बोला, मला सकाळी करा. चला बोलायचं, मी विचारल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, बोलायचं. रात्रीच्या 2 वाजल्या, दोघंच नाव काय रात्रीच्या 2 वाजल्या. किती वाजल्या? 2. पण मी जागी झाली. अहो ऐकलं का?
शिकेवाला कुठे गेलं अहो ऐकलं का कसं पळत येते बघा इथं जरा वाईस कमी होत वाईट करा वाईट करा तुम्हाला म्हटलं खुर्ची तिथं घ्या तुम्हाला परवानगी आहे खुर्ची वाजायची आहे का नाही खुर्ची घ्या तिथं या खुर्ची आता कसं ऐकायला बघा आहे का नाही आपलं तिकडची खुर्ची गाठलेली बरी त्यांचं काम हे काय म्हणून मी त्याला परवानगी दिली बाकीचे उठून घातलं खुर्ची बसलेलं नाही ह्यांना बसलंच पाहिजे ते बिघडतं का कोणी काय करायचं जाऊ द्या दोनच बायकोय रात्रीच्या 2 वाजल्यात पत्नी जागी झाली अहो ऐकलं का ते जावं ते दुखतं कोण नवरा काय म्हणतेस ती म्हणते अहो आपल्या लग्नाला वर्ष झाली किती कोण म्हणते पत्नी किंवा बायको ते म्हणतोय हळद ही विचारायची वेळ आहे का किती वाजले रात्रीच्या विचारायची वेळ आहे का नाही तरी पण म्हणते आपल्या लग्नाला वर्ष झाली किती त्यानं विचार केला हिला सांगितल्याच्या झोपण्याची ते सांगून टाकतो आपण झाले असतील 15 वर्ष लग्नाला मग पुढं काय की म्हणते मग लग्नाला 15 वर्ष झाली अजून मुलाबाळाचा पत्ता नाही ते म्हणतो आला आपल्या किस्मत मध्ये असं तर कशाला काळजी करते आता झोप म्हणजे वाजले किती लग्न वर्ष किती झाली मुलाचा पत्ता आता मी का असं करते तुम्हाला अगोदर सांगून देतो तुमच्या पटकन डोक्याची तुझ्या घरावर दरोडा आणण्याकरता काही चोर आणले होते ते तुझी खिडकीत पाहिजे होती ती हत्यार बंद आहे ते जर आज गोष्टी तर मला मारते माझ्या पतीला मारते आम्ही दोघं बोलतो राहिलो तिथे चोर आज घुसणार नाही त्यासाठी नाटक चालले जायचे चोर म्हणतात काय येणे हळद आहे गप झपायचं नाही आमचं काम बघा कोणाचं काय नाही कोणाचं काय पुढे ती म्हणजे अहो का आता एकच आहे का काय मला जर मुलगा जर झाला तर तिथं बारसं कधी घालायचं म्हणजे मुलगा आहे का लग्नावर किती झाली पाहिजे किती मुलाचा पत्ता बारशाची तयारी पुन्हा ती काय केलं का एकच आहे का काय बारशामध्ये माझ्या मुलाचं नाव काय ठेवू तुला काय ठेवायचं ते ठेवू मला नको दे वाजत किती लग्नावर किती झाली मुलाचा पत्ता नाव ठेवायची तयारी ती म्हणते रुपसिंग ठेवलं तर रुपसिंग ठेवू आता या रुपसिंग नाव का ठेवायचं होतं समोरच्या बांगल्यात रुपसिंग नावाचा गोरखा राहतो गोरखा कोणतो बोल मला गोरखा गावाची राखण करणारा त्याला जागा करायचं त्यासाठी हे नाटक चाललेलं आहे मग ते नाव रुपसिंग ठेवलं आता ते पुढे एकदाच आहे का काय माझा मुलगा खेळण्याकरता बाहेर गेला असेल तर त्याला जेवण्याकरता हात मारताना हळूच मारू का मोठ्याने मारू किंवा इतर तुला कशी मारायची तशी म्हणजे वाजत किती मुलाचा पत्ता पार्सल नाव जेवायला हात मारायची तयारी कळलं ती हात मारती हाक मारल्याबरोबर समोरच्या बांगल्यात रुपसिंग झाला गोरखा आहे ना ते बंदूक म्हणून बाहेर आले ते पाहिलं कुणी चोराने चोराईशीने सुटलं कळलं तुम्हाला आतापर्यंत लई गोड वाटलं तुम्हाला क्या बात आहे बहुत अच्छा लगा आता उत्तर तुम्ही द्या लक्षात आलं असणाऱ्या मुलाला चोर पडवले का नसणाऱ्या मुलांना चोर पडवले नसणारे बरोबर नसणाऱ्याला आपण आहे समजतो हाच माझ्याचा पुत्र आहे आता कसा आहे तो पहा चरणावड्या पाशा आणि सांगड 2 भोपळे सांगड है नाही दोघांची गाठ लावली का नाही मो म्हणा मम चला म्हणा मम आत्मना श्रुती हे अकरा म्हटले बरोबर आहे का नाही ऐका ना दोघांची गाठ लावताना दोघांची गाठ लावली संसार रूपी समुद्रामध्ये दिली सोडून दिल्याबरोबर काय म्हणतो त्या पलीकडच्या बांधापासून त्या इथपर्यंत जमीन 25 एकर पट्टेची आधी म्हणजे कोण नाही जमीन म्हणती बेट्या राजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू म्हणतो कोणी त्याचा झाला तुझं तुझ्यासारखं मालक माझा आलं किती गेले की पहिला पण जो मालक पण आजा मालक तो बाप मालक खाते उतारण 7 बारा गोल फिर
फिरताना गोल गोल फिरून पुढं आत निघालं कोणतं फेकला थोडं गेले मी माझ्या जागेवर आणि तू जमीन माझी म्हणतीस म्हणजे आहे का जमीन आपली जरा जवळ बघा जमीन आपली आहे का गाडी आपली आहे का जरा जवळ बघा नाही बंगला आपला आहे का नाही बायको आपली आहे का जमीन जाऊ द्या बंगला जाऊ द्या गाडी जाऊ द्या बायको तुमचंही म्हणणं बरोबर आहे आता घरी गेले हॅलो दरवाजा पडा त्या मोबाईलच्या मागणं जावा म्हणजे खरंच काय नाही आपलं बंगला आपला नाही गाडी आपली नाही बायको आपली नाही एखाद्या माऊलीचा अर्ध्या वयात निघून गेला जाऊ नयेच पण जर गेला तर ती इतकी आरती दोघी सगळी पुढे चालले असतो मैत्र आम्ही दिला सगळी जण निघत्या ते गेल्या मावशीच्या झाला घरी तिथे त्या घराला गेला आता आपण आपल्या घरी जाऊया कशी तरी घरी आणत्यात शेतापदाच्या भाजी भाकरी घेऊन आता मावशी हा वयस कसं खाऊस वाटतंय का खेळच्या बाजारला घेतलं वाट बघित बसायचो आल्यावर दोघं खायचो दोघं बसायचो एकामेकाला चालायचो ते गेलेल्या मावशी काय करतात खावायला ठेवतो भाजी भाकरी आणि पण येते बरोबर ना आणि त्या बाहेर निघून गेल्या की आणलेले सगळे एकटी आणते कसं खाऊ ह्याला जाऊ दे महान ऐका बायको आपली मुलगा आपला आहे का काही नाही आपलं खाली हाताने आले वेळेला खाली हाताने जाणार आणि तसं मी 2 बांबूची संगत समशानात असणार 2 बांबूशिवाय काही नाही उघडा आले नाही उघडं जायचं आहे फक्त हिथं दान केलेलं दत्तजयंतीमध्ये पारायणमध्ये दान केलेलं अन्नदान केलेलं पैशावर दान केलेलं तेवढंच बरोबर त्याच्यापेक्षा काही बरोबर येत खाली हाताने आले वेळे खाली हाताने जाणार अंत समय 2 बांबूची संगत समशानापर्यंत असणार कळते म्हणजे थकले आता फिर मिलेगी लक्ष झालं का लय बोलतो हे त्या विषयावर लय बोलतो राहिला विषय कधी बोललो तर आठवण करून द्या मला आपण त्या मुलीचा निवडीन आणि हे त्या उसवीन मी आणि माझं जमीन माझी बायको माझी बंगला माझा मी आणि माझं पारण पोचावते मी कुटुंब कोण सांभाळते मी ना म्हणजे बाप नाही हाच वांजेचा पुत्र आहे मी आणि माझं याला बाप नाही हाच वांजेचा पुत्र आहे म्हणून पाशानी सांगड 2 बोबळीनी सांगड मृगजळ डोही म्हणजे संसार रूपी समुद्र आणि त्याच्या उभी रूपी आरो झालेला वांजेचा पुत्र कळलं चरण कळलं नुसता शब्दार्थ सांगितलाय संपूर्ण चरण जवळजवळ अर्धा तास लागले या चरणाला अजून पण ती खुली महाराजची कथे मोठी करूया खरंच वाजलं तर उडी येते मला तर उडी एकदा डोंबऱ्याच्या कोरचा खेळ चोराने पाहिला दिवसाचा चालू ते डोंबऱ्याच्या पूर्वी इतकी उडी मारायचं त्या चोराने विचार केला हे पूर्व आपल्या कामाचं आहे रात्रीचा दरोडा घालण्याकरता त्या बाया बोलून बाळा तुला हा डोंबरी किती पैसे येतो 200 रुपये देतो आम्ही तुला 1000 रुपये देऊ बरोबर काय करायचे काय नाही नुसती उडी मारायची बरोबर काय येतो कधी येऊ संध्याकाळी येऊ पाटलाचं घर पाहून ठेवलं अगोदर वर खिडकी होती त्या घरापाशी रात्री 2 वाजता गेले बाळ्यातले काय तिथनं उडी मारायची त्या खिडकीतनं आत जायचं आणि आतली तेवढी कडी काढायची बाकी आम्ही सगळं बघतो तुला 1000 रुपये मंजूर म्हणला सोपं आहे ही उडी लई लावून नाही मारायची सोपं आहे म्हणला लगेच मारतो म्हणला वाजवा म्हणला पकवाज वाजवा अरे मोठा पकवाज वाजून कधी चोरी होईल का मग म्हणला पकवाज वाजल्याशिवाय मला उडी येणार ढोलका वाजल्याशिवाय मला उडी येणार अरे चोरी ढोलका वाजून करते रे तसं माझं आहे वाजल्याशिवाय मला सुद्धा उडी येत बिरबिरिंगे पाशानी सांगड मृगजळ डोही वाजेचा पुत्र पोगारे आणि शेवटच्या चरणाला सांगितलं एका जनार्दनी येतपणे विरवी हरीच्या नामे तळवले एका जनार्दनी
विराटखाली टोळी गणिकाला मार्कोस पुराणी मार्कोस मध्ये येणार सारे गरे गरे कशी नशिबान सत्ता आज मांडली कशी नशिबान सत्ता पिंजरा पिंजरा विशांतांचा आनंद जोडा सुंदर हे नाम चाहे तुम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय याच देहामध्ये देवाचं भजन करता येतं याचा उद्धार करण्याचा क्षेत्राला एकच राम मान उपाय ते म्हणजे हरीचं नाम हरी नाही बरं का हरी नाही विठ्ठल नाही केशव नाही एक गाव आम्ही विठोबाचे विठोबा नाही विठोबाचं नाव पथ्य नाम आयशे विठोबाचे हरीच्या नामे तरलो रे हरी नाही इथं मास्टर साहेब आहे तर विविध परिपाठी परिपेक्षी सेवा आहे ते ज्ञान पैकावं रिमिनी येताना काय बोलावे सर्वमनुजी वेळी चरणाशी लागावे अगरवत करावे आयशे वर्गामध्ये लावी नारायणानंतर या पुन्हा सद्गुरा शरण गेल्याशिवाय ते कळत नाही ते अनिर्वाच्य नाम आहे आणि ते नाम जर कळलं तर आल्या जन्माचं सार्थक झालं आनंदी आनंद आहे आनंदी आनंद ज्यांना कळले ज्यांनी सद्गुरू केलेला आहे त्याला तो आनंद कसा विचाराय काय आहे तो आनंदाची डोही आनंदाची तरंग ते कळलं तर आलेल्या जन्माचं सार्थक झालं पुनरपी जन्म पुनरपी मन पुन्हा पुन्हा जन्माला यायचं किती वेळा जन्म यावे किती वेळा व्हावे पूजित मुक्त अवस्था प्राप्त करून नामाचंच महत्व कळलं पाहिजे आणि ते नाम महत्व कळलं की आनंदी आनंद आहे आनंद ते अनिर्वाच्य नाम आहे ते या वाच्यावर उच्चार करता येत नाही ती वाचा दुसरा आहे मला पश्यंती मध्यमानी वैखरी लक्षात आलं जाऊ द्या नाणी कीर्तन आपलं वाढत ते नाम सद्गुरू समजून घ्या आनंद पहा किती आहे तो आता या अनिर्वाच्य नाम मावशाला कळणार नाही मावशा पेंगायला लागले तर तुमच्यासाठी एकच नाव सांगतो आणि माझी सेवा थांबवतो सावध व्हा मावशाला नाव आहे का पंढरपूर पासून दहिवली पर्यंत पेरलं जवस आणि टिंब टिंब साठी केलं तर नवस कळलं मावशा एवढं नाव घेतलं की आयुष्य पाणी भरते मावशाला भरते की नाही पाणी मला सांगा नाव खरं आहे का हे मावशाला नाव खरं आहे का पंढरपूर पासून दहिवली पर्यंत कुणी जवस पेरले का हे मावशा पेरले का नाही ना मग या खोट्या नाव आयुष्य पाणी भरते साडे आणते सूर्य आणते रुग्ण आणते आजार पडले की दवाखाने घेऊन जाते बरोबर ना खोट्या नावात एवढी ताकद आहे खऱ्या नावात किती ताकद असेल हे मला सांगायचं खोट्यात एवढी ताकद आहे खऱ्यात किती ताकद असेल अशी बरीच नाव आहे मावसाला एकच नाव आहे का आणि सेवा थांबवतो माझी चांदीची सायकल ऐकताय ना मावसा चांदीची सायकल सोन्याच्या तारा मी बसलेवर नवीन मुलींनी सगळ्यांनी पाठ केले बुवा चुकलं ते बुवा चुकलं मी मुद्दाम उलट बोललो हसायला मला पाहायचं होतं किती जणीच्या पाठ आहे ती
जेवढे हसले तेवढे नाव पाडले. तसं बुवा चुकले सगळ्या महाराष्ट्रात घेतली ती बुवा चुकले हसले पुन्हा ऐका. चांदीची सायकल सोन्याच्या तारा ते बसलेवर मी घालते वारा. मावशीला नाव खरंय का? मावशीला नाव खरंय का? चांदीची सायकल असेल का? तिला सोन्याच्या तारा असतील का? आणि ती ह्या दहिवडीतनं बाहेर निघाल का? आनंद किती. चांदीची सायकल ते बसलीवर मी घालते वारा. हो हो मला सांगा खोटे नावात इतका आनंद आहे. मला हे सांगायचं आहे खोट्या नावात इतका आनंद आहे. खऱ्या नावात किती आनंद असेल. खरं नाव शोधा आणि आल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. ज्ञानेश्वर काय करते खुर्ची आणल्या बाबा. आपल्या आजची सेवा इथे थांबवायचे तेव्हा सर्वांचे स्वतःने टाळकरी समाधान वाटलं. धोतर दर्ग्यामध्ये सगळी मंडळी आहे. मी एकदा तिकडे कोल्हापूरला गेलो गारगुटीला. गारगुटी माहितीच तुम्हाला. तिथे गेलो कीर्तन करायला सुरुवात केली. असं म्हणजे टाळकरी उभं राहा. टाळकरी आलंच की 50 आले पुरुष लोक मुंगे वाढले. मधी शर्ट बरं का. मधी शर्ट खाली बरमुडा आणि वर तिथे होता आमला केवढा फेटा. मला म्हणजे पाकिट पाहिजे म्हणून होतो तसं जावं लागेल. मुकाच्या लोकच ना समाधान वाटलं टाळकरी म्हणजे. आणि पक्वाची एक थाप मी ऐकली तिकडच 80 म्हणणार अरे वाजीना चांगला तयार लागतो. गाणार जर इकडे असलं तर मागे वर ओढतो भेटणार मागे वर पण वाचणार मात्र तयार राहील. महाराजांची कृपा झाली. अशी कृपा असू द्या. मुंबईला सगळी भेट होईल. मी असतो वर्षभर मुंबईला साईडला रत्नागिरीला मानपूरला. आता उद्या जुईनगर उठते बघा. हा तिथं आहे 2 दिवसातून चालले असू द्या. ओळख असू द्या. प्रेमसुखरी प्रेमसुखरी प्रेमविन नाही समाधान असणे माझी या जातीची म्हणजे असं का मोगच वाचते का? असं एवढं काम नव्हतं. हातातलं काढायचं आहे. आणि सोन्याची पालक सोनाला धरतात. काय आता एवढी तयारी आहे. एखाद्या गावात जर गेले ओळखलं तर बरं. तापमान तो सण होत नाही. ते कधीची किंमत झाली तर सण होते. सण होत नाही. इतकं मेहनत करून वयन लहान असलं तरी मुंबईच का मुंबईला सर्व्हिस नाही शिकते का उत्तर आहे. शास्त्री नाट्य चाललंय ना. वयाला लहान असलं तरी दर्शन घेतो. पुन्हा जर हे मला कधी असले हे जर आले आता आणखी कसं होती चोपदारचा नाद नाही करायचा. आल्यापासून मागाय महाराज चहा पाहिजे का? तिला तर बरं जेवताय का? डाळ भात आहे म्हणजे डाळ भात मला सर्व चपाती मिळाली सगळं मिळेल काळजी करू नका. पण कीर्तन करा पाहिजे. प्रेम आहे. आल्यापासून पाठ सोडली नाही. संगीत मात्र संगीत बाबा उत्तम आहे. तुम्हाला ज्ञानी मंडळी जसे घेतो महात्मावांनी कामात श्रीकरवाल्यांचं तर अवश्य ऋषी घेतो. अशी सेवा द्या. भगवान तुम्हाला कमी करणार नाही. काय प्रतिदिन अगदी आला मला असा रिटर्न यावं लागतं तर बरं तर उचलून बाजूला ठेवतो. उत्तम उत्तम नाद नाही करायचा. तुमचे दर्शन घेतो. माता मध्ये बुवा तुझी क्रीडी गेली आता वाजल येतो 12 जाऊ द्यायला झाला. आजोबाला बसलेली म्हणजे स्वयंसेवक काही खुर्ची बसली तिथं आहे. त्याचं दर्शन घेतो. घरी झोपल्या त्याचं दर्शन घेतो. ज्या मावशीनं चपाती करत आहे
राहिल्याशिवाय सर्वांचा शिव घेतो आणि चालली सेवा दत्तपुरी त्यांनी आपण करू आजच्या सेवेला पूर्ण मिळतो विठ्ठल सज्जन हो विकोपन करा कैवल्य राजवाडी येथे याच वर्षी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि याच वर्षी प्रथम दत्त जयंती उत्सव पहिल्याच वर्षामध्ये एवढा आनंद मिळाला आहे आणि हा आनंद वर्षानुवर्ष वाढत जाणार आहे आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्य होत आहे या ठिकाणी मुलग्याजवळ हरिभक्त पराय बाबा तुमचं गाव कोणतं? जगत महाराज येराटकर यांनी तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनावरती तुमच्या आमच्या जीवनाला कशाची गरज आहे यावरती अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्याबद्दल राजवाडी युवा संघटनेच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं जगन महाराजांचं हार्दिक आभार पुढील सूचनेसाठी या ठिकाणी कोणतरी आहे ग्रामस्थ म्हणजे हार घेऊन गेले ग्रामस्थ म्हटलं फोन करा बाबा हे पहा या ठिकाणी चहाची व्यवस्था केली कोणी जाऊ नका कोणी चहा घेऊन जाऊ नये म्हणजे मानधन वाढवायचा प्रयत्न करा आता तुम्ही सांगितलं ते पद्धत आम्ही सांगितलं नाही ग्रामस्थांना नाही मी सांगतो ते इतकं लांब होतोय मला कल्पना नव्हतं आपलं गाव पाटलं येराड कोण स्वतः कुठलं गाव मेळा ना मेळा हा बोल काय चालला आता नाही उद्या आता घरी झाली चाललाय का झालं आता इथे राहू